फ्रेंड्स, वेलकम टू गायरस ऑनलाईन. सो 11वी सायन्सचा पहिला चॅप्टर आपण सुरू करतो, युनिट्स अँड मेजरमेंट. आजचा हा असेल तुमचा पार्ट 1. पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला चॅप्टरची पूर्ण इंट्रोडक्शन आणि फिजिकल क्वांटिटीचं कन्सेप्ट समजून सांगणार आहे. सो दिस इज अवर फर्स्ट कन्सेप्ट, दॅट इज फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी हा चॅप्टर संपल्यानंतर तुम्हाला फिजिकल क्वांटिटी काय आहे याची आयडिया नक्की येऊन जाईल. तर मित्रांनो, आपल्याला युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये मी ओव्हरऑल चॅप्टरचा कन्सेप्ट मॅप ड्रॉ करायचा प्रयत्न करतो. युनिट्स अँड मेजरमेंट मी इंट्रोडक्शन मध्ये ऑलरेडी सांगितलं होतं तुम्हाला का हा चॅप्टर पहिलाच का आहे, कारण फिजिक्स समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला फिजिकल क्वांटिटी समजल्या पाहिजे. फिजिकल क्वांटिटीचं युनिट काय असतं, युनिटच्या सिस्टीम्स काय असतात ते तुम्हाला समजलं पाहिजे. वेगवेगळ्या युनिट्स मधले संबंध तुम्हाला ध्यानात राहिले पाहिजे. वेळ प्रसंगी ते तिथे कॅल्क्युलेशनने काढता आले पाहिजे. कन्व्हर्जन फॅक्टर्स का तुम्हाला काढता आले पाहिजे. त्यानंतर वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स तुम्हाला समजलेल्या पाहिजे, त्या तुम्हाला शोधता आल्या पाहिजे. विचारल्यावर ते तुम्हाला सांगता देखील आल्या पाहिजे. त्यानंतर मेजरमेंट काय असतं, मेजरमेंटचे प्रकार किती, त्यानंतर कशा प्रकारे आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज मेजर केलेल्या आहेत, त्याचं स्टँडर्ड कसं ठरवलेलं आहे, मेजरमेंट करत असताना काय एरर येतो, तो एरर कसा कॅल्क्युलेट करायचा, आणि फायनली ती फिजिकल क्वांटिटी कशी मांडायची, हे सर्व कन्सेप्ट आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये आहेत. या चॅप्टरमध्ये आपल्याला एक MCQ कुठल्याही परीक्षेत येणार, JEE मेन्स असेल, MST CET असेल किंवा आणखी नीट किंवा कुठलीही मेडिकल असो, इंजिनिअरिंग एंट्रन्स असो, आपल्याला एक प्रश्न याच्यातून येणार. तो कुठला असेल मलाही माहीत नाही, म्हणून तुम्हाला चॅप्टर डिटेलमध्ये येणं गरजेचं आहे. हा झाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून भाग. पण हा चॅप्टर ज्याला चांगला येतो त्याचा फिजिक्सचा कॉन्फिडन्स वाढतो, तो फिजिक्सला सहजरित्या फेस करू शकतो. सो मी इथे कन्सेप्ट मॅप काढतो. मी सर्वप्रथम तुम्हाला इथे सांगणार फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, म्हणजे इंट्रोडक्शन टू फिजिकल क्वांटिटी म्हणलं तरी चालेल. मग फिजिकल क्वांटिटीमध्ये मी तुम्हाला आता आजच तो चॅप्टर शिकवणार आहे, त्यामुळे मी आता इथे काही सांगत नाही. ठीक आहे. सो पहिला टॉपिक असेल आपला फिजिकल क्वांटिटी. त्यानंतर दुसरा असेल आपला युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. त्यानंतर तिसरा टॉपिक असेल आपला सिस्टीम ऑफ युनिट. तर मी इथेच घेतो युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी मध्येच अँड सिस्टीम्स ऑफ युनिट. एक लेक्चर मी इथे याच्यावरती करेल, सिस्टीम्स ऑफ युनिट. ठीक आहे. त्यानंतर मी पुढचा जो टॉपिक घेणार आहे यामध्ये, त्यामध्ये डायमेन्शन्स मी शिकवणार तुम्हाला, डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल अनालिसिस. ठीक आहे, हा माझा भाग असेल त्या ठिकाणी. त्यानंतर मी पुढचा जो टॉपिक घेणार तुमचा युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये, तो म्हणजे मेजरमेंट ऑफ लेंथ, मास अँड टाइम. ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आपण कशा मोजल्या आहेत हे मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. त्यानंतर मी तुमचा घेणार सिग्निफिकंट फिगर, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, राउंडिंग ऑफ. ठीक आहे, फिजिकल क्वांटिटीचे जे व्हॅल्यूज आहेत ते एक्सप्रेस कशा करायचे, त्याचं कन्व्हेन्शन काय आहे, फिजिक्सचे नियम काय आहे ते मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. आणि त्यानंतर मी इथे एरर्स इन मेजरमेंट हा तुमचा एक टॉपिक घेणार आहे. आणि फायनली रिव्हिजन ऑफ एंटायर चॅप्टर. ठीक आहे. सो साधारणतः माझे 1 2 3 4 5 6 7 7 ते 8 व्हिडिओज तुम्हाला या सिरीजमध्ये युनिट्स अँड मेजरमेंटचे बघायला भेटतील. त्यामुळे एकही व्हिडिओ मिस करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, सिक्वेन्शियली बघायचं. कसं बघायचं, सिक्वेन्शियली, तर चॅप्टर समजेल, नाहीतर चॅप्टर समजणार नाही. सो लेट अस नाउ स्टार्ट द चॅप्टर विथ द फर्स्ट पार्ट, दॅट इज फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. सो मित्रांनो, आपण शाळेपासून शिकत आलेलो आहे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, मास, लेंथ, टाइम, फोर्स, मोमेंटम, इम्पल्स, वर्क, एनर्जी, पॉवर. हे सगळे नावं काय आहेत मित्रांनो, याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटीज. हे सगळे नावं म्हणजे फिजिक्स मधले महत्वाचे शब्द आहेत का ज्याच्याशिवाय फिजिक्स इमॅजिन करणं शक्य नाही. लाईक मित्रांनो, तुमच्या आणि तुमच्या मित्राचे भांडणं झालेत आणि तुम्ही नुसते एकमेकाला मारतायत आणि शिव्या देत नाही, तर भांडणाला मजा येईल का? नाही येणार. भांडणात तशा शिव्या महत्वाच्या आहेत. किंवा उदाहरण चांगलं देतो आणखी, किंवा तुम्ही एखाद्याची स्तुती करताय आणि स्तुती करत असताना एकही विशेषण नाही वापरलं, एकही चांगला शब्द नाही वापरला, तर त्या स्तुतीला मजा येईल का? नाही. तसंच भौतिकशास्त्र, फिजिक्स म्हणजे तुमची जी सराउंडिंग आहे
त्या सराउंडिंगचं डिस्क्रिप्शन, त्या सराउंडिंगमध्ये, त्या नेचरमध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडीचा अभ्यास, आणि तो अभ्यास कागदावर मांडताना, गणिती स्वरूपात मांडताना आपण ज्याचा आधार घेतला त्या प्रॉपर्टीज म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटीज. मग मित्रांनो, मी नुसतं प्रॉपर्टीज शब्द वापरला. मग फिजिकल क्वांटिटी म्हणजे असं होईल का लाईक एखादी गोष्टीला मी म्हणतो ही गोष्ट फार चांगली आहे, ही गोष्ट फार वाईट आहे, मग हा चांगलेपणा किंवा वाईटपणा फिजिकल क्वांटिटी होईल का? तर नाही. कारण फिजिकल क्वांटिटी ही ओपिनियन नसते, ती आपण फिक्स मोजू शकतो. कशाच्या तरी सहाय्याने, डायरेक्टली इनडायरेक्टली ती मोजू शकतो. तिच्याबद्दल आपण लॉजिकली यस, नो, ट्रू, फॉल्स असे डिसिजन घेऊ शकतो. त्यालाच आपण फिजिकल क्वांटिटी म्हणू शकतो. मग थोडक्यात आपण जर त्याची डेफिनेशन तयार केली का व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर काय असलं पाहिजे? द मेजरेबल प्रॉपर्टी और द क्वांटिटी विच वी कॅन मेजर विथ द हेल्प ऑफ सम इन्स्ट्रुमेंट, और अदरवाइज द मेजरेबल प्रॉपर्टी विच वी कॅन मेजर डायरेक्टली और इनडायरेक्टली इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. ही झाली साधी डेफिनेशन. एका वाक्यात परत सांगतो, द क्वांटिटी और द प्रॉपर्टी ऑफ मॅटर विच वी कॅन मेजर डायरेक्टली और इनडायरेक्टली इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. आणखी एक डेफिनेशन त्याची महत्वाची आहे. मित्रांनो, आपण फिजिक्स म्हणजे काय? नेचरचा अभ्यास, आपल्या आजूबाजूच्या घडामोडीचा अभ्यास. मग हा नेचरचा अभ्यास करत असताना ज्या काही घडामोडी घडतायत, लाईक एखादी वस्तू जर आपण उंचावरून सोडली तर ती गुरुत्वाकर्षणामुळे खाली येते, राईट? मग तीच वस्तू खालून वर जाणार नाही. मग इथं निसर्गाचा एक नियम बघितला आपण का वस्तू ह्या हायर लेवल टू लोअर लेवल मूव्ह होऊ शकतात, लोअर लेवल टू हायर लेवल त्या नैसर्गिकरित्या मूव्ह होणार नाही. पाणी हायर लेवल टू लोअर लेवल मूव्ह होतं, हीट हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी मूव्ह होते, करंट हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल मूव्ह होते. मग हे जे निसर्ग नियम आहेत, हे निसर्ग नियम आपण फिजिक्सच्या लॉजच्या स्वरूपात मांडतो. लाईक न्यूटन्सचे लॉज असतील, आर्किमिडीजचं प्रिन्सिपल असेल, किंवा आणखी जे काही फिजिक्समधले नियम आहेत, हे नियम सिद्ध करण्यासाठी ज्या क्वांटिटीज आपल्याला मदत करतात त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो. म्हणजे थोडक्यात डेफिनेशन काय होईल? द फिजिकल क्वांटिटी इज द क्वांटिटी विच हेल्प्स अस टू प्रूव्ह द लॉज ऑफ फिजिक्स. अशी क्वांटिटी जिच्या सहाय्याने आपण फिजिक्सचे लॉज प्रूव्ह करू शकतो, त्याला मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये बांधू शकतो, त्याला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करू शकतो, त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. सो आय थिंक तुमचं हे कन्सेप्ट आता क्लिअर असेल. सो आता आपण या फिजिकल क्वांटिटीचे किती प्रकार पडतात हे बघून घेऊया. मित्रांनो, फिजिकल क्वांटिटीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरी डिराइव्ड क्वांटिटी. सो मित्रांनो, फंडामेंटल कशाला म्हणायचं? फंडामेंटल शब्दाचा इंग्लिश टू मराठी अर्थ काय होतो? मूलभूत, बेसिक, का ज्याच्यापासून सुरुवात झाली. ते आपण माणसाने, सायन्स कोणी तयार केलं? माणसाने. कोणासाठी तयार केलं? अर्थातच ते आपल्याला समजावं म्हणून. का आपण आपल्या दारात असलेल्या कुत्र्याला किंवा मांजराला आपण सायन्स समजून सांगतो का? नाही. बिकॉज ते आपल्या लँग्वेजमध्ये आपण डेव्हलप केलं म्हणून आपण कुठून तरी सुरुवात केली. लाईक आपण वस्तूचा जडपणा, त्याच्यासाठी मास किंवा त्याच्यातलं मॅटर किती भरलेलं आहे हे रिप्रेझेंट करण्यासाठी आपण मासचा उपयोग केला. आपल्या लक्षात आलंय की जे काही घडतंय त्या घटना अशा पुढे पुढे जात असतात, म्हणून टाइमचा आपण शोध लावला. व टाइम हे एक असा प्रकार आहे जो कंटिन्युअसली ट्रॅव्हल होतोय आणि त्यामुळं आपल्याला दिवसाची रात्र होताना दिसते, परत दिवस होताना दिसतोय. सो याला कुठेतरी बांधता आलं पाहिजे म्हणून आपण त्या 2 क्षणामधल्या ड्युरेशनला आपण डिफाईन केलं टाइम, आणि मग त्याला सेकंद असं युनिट दिलं. त्याचप्रमाणे आपण वस्तूचा गरमपणा, गारपणा याच्यासाठी टेम्परेचर नावाची फिजिकल क्वांटिटी तयार केली. सो मग अशा ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत ज्या मूलभूत आहेत, ज्या कोणावर अवलंबून नाही, जिथून सुरुवात आहे, त्याला म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटी. मग आपल्याकडे किती क्वांटिटीज आहे? तर आपल्याकडे पूर्वी 3 होत्या, मास, लेंथ आणि टाइम. त्यानंतर आपण SI सिस्टीम इम्प्लिमेंट केली आणि SI सिस्टीम आल्यानंतर आपल्याकडे किती फंडामेंटल क्वांटिटीज झाल्या? तर 7. तर 7 फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत मग मित्रांनो? मास, लेंथ, टाइम, त्यानंतर टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी, देन फायनली अमाऊंट ऑफ सबस्टन्स. मित्रांनो, केअरफुली जर बघितलं तर आपल्या बाजूला वस्तू लाईक दगड धोंड्यापासनं तर पाणी, त्यानंतर गॅसेस स्वरूपात असतील. सो कुठं ना कुठं हे ह्या ज्या 7 क्वांटिटीज आहेत त्या वेगवेगळ्या सेक्शनला रिप्रेझेंट करतात.
लाईक मास, लेंथ, टाईम हे आपल्याला मेकॅनिक्स सेक्शनला सॉलिड मेकॅनिक्सचा अभ्यास करताना जास्त कामं येतात, किंवा वस्तूचे साईजेस वगैरे आपण त्या ठिकाणी त्याचा आधार रिप्रेझेंट करतो. टेम्परेचर आपल्याला एनर्जीचं जे स्वरूप आहे, हीटचं स्वरूप जे आहे, हीट सेक्शनला रिप्रेझेंट करतात. इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिसिटी जी एनर्जीचा अजून एक फॉर्म आहे त्याला रिप्रेझेंट करते. लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाचं जे काही सायन्स आहे, आपल्या आजूबाजूला प्रकाश आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे जो काही मॅटर सगळीकडे विखुरलेला आहे तो ज्यावेळेस केमिकली एकमेकाबरोबर रिॲक्ट करत असतो त्या ठिकाणी कुठेतरी अमाऊंट ऑफ सबस्टन्स ही फिजिकल क्वांटिटी आपल्याला फंडामेंटल किंवा त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करते. असो तुम्हाला आयडिया ही असणं गरजेचं आहे की देअर आर 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज ॲज पर दी SI सिस्टीम. ठीक आहे. आता अर्थातच या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचे युनिट आपल्याला नंतर ध्यानात ठेवायचं आहे. जर आपल्याला असा एखादा सोपा MCQ विचारला किंवा जनरल नॉलेज म्हणून ध्यानात ठेवलं तरी चालेल. आता यांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मधून, या फंडामेंटल क्वांटिटीच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मधून ज्या काही फिजिकल क्वांटिटीज तयार होतात त्याला म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटीज. मग दुसरा जो प्रकार आहे तो काय आहे? डिराइव्ड क्वांटिटीज. दॅट इज द क्वांटिटीज विच आर डिराइव्ड फ्रॉम कॉम्बिनेशन ऑफ किंवा विच आर डिराइव्ड फ्रॉम फंडामेंटल क्वांटिटीज. लाईक वेलॉसिटी. काय आहे? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स म्हणजे लेंथ भागिले टाइम, दोन्ही फंडामेंटल दोघांच्या भागाकारातून वेलॉसिटी तयार झाली. फोर्स, मास इंटू ऍक्सलरेशन. मास काय आहे? फंडामेंटल. ऍक्सलरेशन काय आहे? डिराइव्ह. ते कशापासून तयार झालं? वेलॉसिटी, टाइम. वेलॉसिटी परत लेंथ आणि टाइम, म्हणजे कुठेतरी ऍक्सलरेशन कुठून तयार झालं? परत फंडामेंटल पासून. त्याचा गुणाकार म्हणजे काय? फोर्स. सो अशा आपण जर बघितलं एरिया, एरिया इज इक्वल टू काय? लेंथचा स्क्वेअर, म्हणजे त्याच्यात 2 वेळेस लेंथ इन्व्हॉल्व झाली म्हणून एरिया तयार झाला. व्हॉल्यूम लेंथचा क्यूब. सो ज्या फिजिकल क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटीजच्या गुणाकारातून किंवा भागाकारातून निर्माण होतात त्याला म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटी. अर्थातच मित्रांनो ते आपण जस्ट लाईक दॅट कुठली 2 फिजिकल क्वांटिटी घेतली त्याला गुणाकार भागाकारात घेतलं तर नवीन क्वांटिटी तयार होईल असं नाही. देर इज अ सायन्स, देर इज अ मॅथमॅटिक्स, देर इज अ एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ एव्हरीथिंग. लाईक फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशनच आहे. यू कॅनॉट टेक फोर्स इज इक्वल टू सम 2 फिजिकल क्वांटिटी जस्ट लाईक दॅट. कुठल्याही 2 घेतल्या, टेम्परेचर गुणिले लेटेस्ट से इलेक्ट्रिक करंट असं नाही होत. सो त्याला सायन्स आहे, ती सायन्स आपल्याला लॉजच्या स्वरूपात माहिती करून घ्यायचं. अर्थात जे फिजिक्सच्या लॉजचं आउटकम निघतं, त्याचं ऍप्लिकेशनचं आउटकम निघतं, त्या आउटकमला आपण डिराइव्ड क्वांटिटीच्या स्वरूपात मांडलंय. सो त्याचे भरपूर एक्झाम्पल तयार होतील. लाईक स्टार्टिंग फ्रॉम वेलॉसिटी, ऍक्सलरेशन, मोमेंटम, फोर्स, एनर्जी, वर्क, पॉवर, देन मॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सो देर आर सो मेनी. आपल्याला चॅप्टर संपल्यानंतर सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यातले महत्वाचे ती यादी तयार करायची आहे. ह्या 7 आणि ह्या किती आहेत ॲटलिस्ट 11वी आणि 12वी मध्ये प्रत्येकाचं युनिट काय आहे ते आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं MCQ सोडवण्यासाठी. ठीक आहे. सो त्याला म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटी. सो हे झालं बेस्ड ऑन देअर डिपेंडन्सी, देअर ओरिजिन. ठीक आहे ना. ह्या मूलभूत आहेत, आपण सुरुवातीलाच ठरवलेल्या आहेत म्हणून या 7 आहेत आणि ह्या याच्यापासून तयार होणाऱ्या n नंबर ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज त्या ठिकाणी असू शकतात. मग या फिजिकल क्वांटिटी फक्त अशाच क्लासिफाय केल्या जातात का? नाही मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं एक क्लासिफिकेशन पाहू शकतो फिजिकल क्वांटिटीचं. फिजिकल क्वांटिटीज आर ऑल्सो क्लासिफाईड ॲज स्केलर क्वांटिटी अँड व्हेक्टर क्वांटिटी. स्केलर अँड व्हेक्टर. तर आता स्केलर कशाला म्हणायचं, व्हेक्टर कशाला म्हणायचं? तर मित्रांनो स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? अशी फिजिकल क्वांटिटी जिला रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला फक्त मॅग्निट्यूडची गरज पडते, दिशेची गरज पडत नाही. फॉर एक्झाम्पल मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, ऑल दीज आर स्केलर क्वांटिटीज. आणि ज्या ठिकाणी आपल्याला दिशेची गरज पडते अलॉंग विथ द मॅग्निट्यूड त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो व्हेक्टर क्वांटिटी. फरक काय आहे? तर दिशेची गरज पडते हा एक फरक आहे आणि याचा जो अल्जेब्रा आहे, याची जी गणिती पद्धती आहे ही याच्यापेक्षा वेगळी आहे. त्यासाठी आपल्याला व्हेक्टर्स चॅप्टर डिटेलमध्ये शिकायचं आहे. सो आता याच्यामध्ये MCQ पॉईंट फार महत्वाचे असतात मित्रांनो. लाईक तुमची एक फिजिकल क्वांटिटी आहे जी फंडामेंटल पण आहे आणि स्केलर पण आहे, फंडामेंटल पण आहे आणि व्हेक्टर पण आहे. ती कोणती? हा झाला MCQ. तर ती झाली डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज अ फंडामेंटल क्वांटिटी ॲज वेल ॲज इट नीड्स अ डायरेक्शन. सो दिस इज द ओनली फंडामेंटल व्हेक्टर क्वांटिटी असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो हे झालं त्याचं क्लासिफिकेशन. मग आपण पुन्हा आपल्या पुस्तकातून यादी बनवू शकतो 11वी 12वीच्या किती स्केलर क्वांटिटीज आहेत, किती व्हेक्टर क्वांटिटीज आहेत. आता या व्हेक्टरमध्येही परत 2 प्रकार पडतात, पोलर व्हेक्टर किंवा पोझिशन व्हेक्टर आणि ऍक्सियल व्हेक्टर. ठीक आहे ना. आता इथे आणखी एक तिसरा प्रकार मी इंट्रोड्यूस करतो. जर एखादी फिजिकल क्वांटिटी स्केलरही नाही व्हेक्टरही नाही म्हणजे दिशाही लागतील, गणिताचे साधे नियमही पाळते, मग त्या ठिकाणी आपण त्याला टेन्सर क्वांटिटी म्हणतो. ठीक आहे ना. सो म्हणजे इथे दिशेच्या बेसिसवर, मॅग्निट्यूडच्या बेसिसवर स्केलर, व्हेक्टर आणि टेन्सर होईल. टेन्सर मध्ये उदाहरणं द्यायची ठरले
तर इलेक्ट्रिक करंट आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, स्ट्रेस आहे. हे काय आहे त्याचे एक्झाम्पल. इलेक्ट्रिक करंट आहे ती नोट करतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया, त्यानंतर आपण घेतो स्ट्रेस. ठीक आहे ना. हे सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला जसे जसे चॅप्टर शिकताल तसे तसे कळत जाईल. तो हे झालं दुसरं क्लासिफिकेशन. मग आता एवढंच क्लासिफिकेशन आहे का? नाही, आपण आज आणखी पुढे जाणार आहोत. तर आता फंडामेंटल डिराईव्ह, त्यानंतर स्केलर वेक्टर टेन्सर, या व्यतिरिक्त फिजिकल क्वांटिटी आणखी आपण दोन प्रकारात क्लासिफाय करतो. एक क्वांटिटीज विथ युनिट आणि दुसरं क्वांटिटीज विदाउट युनिट, असंही क्लासिफिकेशन होतं. मग क्वांटिटीज विथ युनिट म्हणजे काय? आता समजा मास, युनिट वाली क्वांटिटी, तिचं युनिट काय? किलोग्रॅम. लेंथ मीटर, टेम्परेचर केल्विन किंवा सेल्सिअस, देन करंट एम्पियर, फोर्स न्यूटन, हे सगळ्या फिजिकल क्वांटिटीला युनिट आहे. पण आपल्याकडे आणखी काही फिजिकल क्वांटिटीज आहे. लाईक तुमचं 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमातून मी सांगतो, तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शिकले, त्याला युनिट आहे का? नाही. पण ती फिजिकल क्वांटिटी आहे, त्याचं फिजिक्स आहे, त्याचं भौतिक महत्व आहे, त्याला फिजिकल सिग्निफिकन्स आहे, राईट. मग त्याला सोडता येईल का? नाही. म्हणजेच देर आर सम फिजिकल क्वांटिटीज विच हॅव फिजिकल सिग्निफिकन्स, विच हॅव फिजिकल इम्पॉर्टन्स, बट दे डू नॉट हॅव युनिट ऑर डायमेन्शन. तरी देखील त्याचं फिजिक्समध्ये महत्व आहे. मग अशा क्वांटिटीला आपण क्वांटिटीज विदाउट युनिट किंवा युनिटलेस फिजिकल क्वांटिटी म्हणतो. आणि हे झाल्या क्वांटिटी विथ युनिट. मग इथे आपल्याला यादी बनवता येईल. तर तुमच्याकडे एक यादी पाहिजे ज्यामध्ये, ठीक आहे, ही फार मोठी यादी होईल विथ युनिट, बट ऍटलीस्ट यू कॅन रिमेंबर दीज क्वांटिटीज विदाउट युनिट, कारण त्या थोड्या आहेत. फार तर फार 6, 7, 10 पर्यंत असतील तुमच्या पुस्तकात. ही यादी काढा, MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला फायदा होऊन जाईल. मग आता एवढंच क्लासिफिकेशन आहे का? नाही मित्रांनो, आपण आणखी याला फिजिकल क्वांटिटीला दोन प्रकारात डिवाइड करू शकतो. एक कॉन्स्टंट्स आणि दुसऱ्या नॉर्मल फिजिकल क्वांटिटी. यू कॅन से नॉर्मल फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. मग त्या स्केलर वेक्टर सगळा आला, असा ग्रुप करू शकतो. मग कॉन्स्टंट म्हणजे काय? जे आपण जनरली बघतो फिजिक्स म्हणजे काय? आपण जे काही नेचरचं बिहेवियर आहे ते मॅथमॅटिकली मांडायला लागलो का फिजिक्स तयार होतं. आणि मग त्यामध्ये आपण बघतो का व्हेरिएबल्स इन्व्हॉल्व्ह होतात. मग व्हेरिएबल एकमेकाच्या वर अवलंबून असतात आणि त्यांच्यात होणारे बदल डायरेक्टली प्रोपोर्शनल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. आणि त्या ठिकाणी आपण मॅथमॅटिकल कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करतो. त्यालाच आपण फिजिकल कॉन्स्टंट म्हणतो. लाईक ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण वापरला G, ज्याची व्हॅल्यू फिक्स आहे 6.67 × 10⁻11. मग आता असे किती कॉन्स्टंट आहेत फिजिक्समध्ये? तुम्ही 4-5 नावं सांगतो. तुमचा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, तुमचा प्लँक्स कॉन्स्टंट आहे, तुमचा रेडबर्ग कॉन्स्टंट आहे, तुमचा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. सो असे किती कॉन्स्टंट आहे त्याची एक यादी बनवा. मग त्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज, त्याचे युनिट किंवा त्याला युनिट नसतील तर व्हॅल्यू ऍटलिस्ट. तर अशी एक यादी बनली तर तुमच्याकडे आणखी डेटा तुमचा ऑर्गनाइज होईल. आणि मग उरलेल्या सगळ्या काय? नॉर्मल फिजिकल क्वांटिटी. सो मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही फिजिकल क्वांटिटीला शिकू शकता. तो हा झाला तुमचा आज चॅप्टरचा पहिला भाग. सो थोडक्यात फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? एनी प्रॉपर्टी विच वी कॅन मेजर डायरेक्टली और इनडायरेक्टली इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. आणि दुसरी डेफिनेशन काय? द प्रॉपर्टी विच हेल्प्स अस टू प्रूव्ह द लॉज ऑफ फिजिक्स इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. सो आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहोत का हाऊ धिस फिजिकल क्वांटिटी इज रिप्रेझेंटेड. म्हणजे युनिटचं कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी शिकायचं आहे, अलॉंग विथ द सिस्टम ऑफ युनिट अँड ऑल. सो कीप वॉचिंग इन अ सिक्वेन्स. पुढचा व्हिडिओ बघण्या अगोदरचा बघितलेला आहे की इन्शुअर करा, तरच पुढचा समजेल. थँक्यू.